नमस्कार मित्रांनो, मी राकेश चन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये। तर मित्रांनो, मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय, तो म्हणजेच आधार कार्डला बँक पासबुक कोणते लिंक आहे ते कसे चेक करायचे। त्या अगोदर आपण जाणून घेऊया हे कशासाठी माहीत व्हावे। तर सरकार तुम्हाला जो आर्थिक लाभ देतो, म्हणजेच तुम्हाला जो शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा जो हप्ता येतो तो, किंवा मग विद्यार्थ्यांना जे स्कॉलरशिप मिळते ते, किंवा मग आता लाडकी बहीण योजना चालू आहे त्यामध्ये सरळ सरकार हे महाडीबीटी मार्फत म्हणजे सरळ आधार कार्ड मार्फत तुम्हाला पैसे पाठवतात आणि ते तुमच्या आधार कार्डला जो बँक अकाउंट लिंक असेल त्यामध्ये सरळ पैसे जातात। तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की ते कोणते बँक आपल्या आधार कार्डला लिंक आहे ते कसे चेक करायचे। त्याची संपूर्ण प्रोसेस समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। मी यामध्ये A to Z प्रोसेस सांगितली आहे आणि असेच महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवर मिळत राहील, तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तुम्हाला पहिल्यांदा क्रोम ब्राउझर येऊन जायचं। इथं आल्यानंतर तुम्हाला UID किंवा आधार कार्ड असं सर्च करून घ्यायचं। मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिली। तर तुम्हाला पहिल्या वेबसाईटवर जायचं आहे। इथं गेल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल करा। खाली स्क्रॉल केलं की तुम्हाला इथे आधार सर्व्हिसमध्ये इथे तुम्हाला आधार सर्व्हिसमध्ये क्लिक करायचं। आधार सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रॉल केलं की आधार लिंकिंग स्टेटसमध्ये तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसून जाईल, तिथे क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करावं लागेल। इथे तुम्हाला लॉग इन या कन्सर्टवर क्लिक करायचं आहे। लॉग इन या कन्सर्टवर क्लिक केल्यानंतर इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर जो तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल। ते OTP फिल करून घ्यायची आहे। OTP फिल केलं की तुम्हाला लॉग इन या कन्सर्टवर क्लिक करायचं आहे। मला जे OTP आला आहे तो टाकतोय आणि लॉग इन या कन्सर्टवर क्लिक करतोय। त्यानंतर असा एक नवीन इंटरफेस खुलेल। इथे तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केलं की तुम्हाला इथे बँक सीडिंग स्टेटस दिसतंय, त्यावर क्लिक करायचं आहे। इथं तुमच्यासमोर येऊन जाईल तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकला लिंक आहे। इथं तुम्ही बघू शकता, इथं ॲक्टिव्ह दाखवत आहे आणि ICICI बँकला लिंक आहे असं दाखवत आहे। तिथं हा झाला पहिला पर्याय। आता मी तुम्हाला दुसरा पर्याय सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। परत तुम्हाला क्रोम ब्राउझर येऊन जायचं। इथं आल्यानंतर तुम्हाला NPCI असं सर्च करून घ्यायचं। त्यानंतर पहिल्या वेबसाईटवर येऊन जायचं। याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। त्यानंतर तुम्हाला होम पेजवर आल्यानंतर इथे तुम्हाला कस्टमर यावर कन्सर्ट नेऊन तुम्हाला इथे BASE बँक आधार सीडिंग इनेबल असं दिसेल, त्यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस येईल। इथं तुम्हाला आधार सीडिंग, डिसीडिंग किंवा मग आधार मॅपिंग स्टेटस यावर जायचं आहे। इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे जो तुमच्या स्क्रीनवर कॅप्चर दिसतोय तो कॅप्चर टाकून घ्या आणि चेक स्टेटस यावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल। इथं तुम्हाला तो OTP टाकून घ्यायचा आहे। मला जो OTP आला आहे तो OTP टाकून घेतोय। त्यानंतर कन्फर्म या कन्सर्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। कन्फर्म या कन्सर्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर डिटेल्स येऊन जाईल। तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकला लिंक आहे ते संपूर्ण इथे तुम्हाला दिसून जाईल। धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय